आता याच्याशीच रिलेटेड अजून एक क्वेश्चन आहे. तो म्हणजे मॅजिस्ट्रेट्स पॉवर ऑफ इम्पोजिंग सेंटेन्सेस. तर यामध्ये आपण आता परत एकदा आपल्याला बघावं लागणार आहे की मॅजिस्ट्रेटची पॉवर जे सेक्शन 29मध्ये दिलेले आहेत ते आपण परत एकदा बघूया. तर जसं की आपण याआधी बघितलेलंच आहे की मेट्रोपॉलिटन एरियासाठी चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असतात. त्यांना 7 वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंट देण्याची पॉवर्स असतात. ते सेशन जजला सबऑर्डिनेट असतात. त्यानंतर त्यांच्याखाली ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असतात. त्यांचे देखील सेंटेन्सिंग पॉवर सेम आहेत. त्यानंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट त्यांची जी पॉवर आहेत ते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासला जे आहेत तेच त्यांची पॉवर आहेत. अप टू 3 इयर्स इम्प्रिझनमेंट किंवा 50,000 रुपयापर्यंत फाईन आहे. स्टेट अमेंडमेंट आहे ही. आणि मेट्रोपॉलिटन एरिया सोडून इतर सर्व ठिकाणी कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असेल. त्यामध्ये चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतील त्यांना 7 वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंट देण्याची पॉवर आहेत आणि फाईन. ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतील त्यांना देखील CJM एवढेच पॉवर असतील. अप टू 7 इयर्स आणि फाईन. आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास त्यांना 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याची पॉवर्स आणि 50,000 रुपये दंड ठोठावण्याची पॉवर. यानंतर कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास सेक्शन 11 ऑफ CRPC यांना 1 वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंट देण्याची पॉवर्स आणि 10,000 रुपयापर्यंत फाईन इम्पोज करण्याची पॉवर्स. आता हे झाले मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांचे पॉवर्स. आता याच्याशी रिलेटेड काही रूल्स आहेत महत्त्वाचे ते आपण बघूयात. यामधला पहिला रूल आहे तो म्हणजे इम्प्रिझनमेंट इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन. म्हणजेच एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आहे आणि त्याच्यासोबत कोर्टाने फाईन पण लावलेला आहे, परंतु तो फाईन आरोपीनी किंवा दोषीनी भरला नाही तर त्या दोषीला त्या आरोपीला इम्प्रिझनमेंट देण्याचे अधिकार आहेत. इम्प्रिझनमेंट इन डिफॉल्ट ऑफ पेमेंट ऑफ फाईन असं आपण त्याला म्हणतो. फाईन भरला नाही म्हणून इम्प्रिझनमेंट त्याला झालेली असते. तर त्याच्याशी रिलेटेड रूल आहे हा. त्यामध्ये पहिला आहे इट शुड नॉट एक्सेस ऑफ द पॉवर ऑफ मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 29. सेक्शन 29मध्ये जे मॅजिस्ट्रेटची पॉवर आहेत 3 इयर्स इम्प्रिझनमेंट देण्याची त्याला ते एक्सीड होता कामा नये. त्यानंतर इम्प्रिझनमेंट अवॉर्डेड ॲज पार्ट ऑफ सबस्टंटिव्ह सेंटेन्स इट शॉल नॉट एक्सीड 1/4 ऑफ इम्प्रिझनमेंट विच द मॅजिस्ट्रेट इज कॉम्पिटंट टू इन्फ्लिक्ट ॲज पनिशमेंट ऑफ ऑफेन्स. म्हणजेच मॅजिस्ट्रेटला 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याची पॉवर्स आहेत, तर त्याच्या 1/4 पेक्षा ती एक्सीड होता कामा नये ती जी इम्प्रिझनमेंट आहे. otherwise than as imprisonment in default of payment of fine. त्यानंतर आहे imprisonment awarded under section 30 may be in addition to a substantive sentence of imprisonment for the maximum term awardable by the magistrate under section 29. आता इन ॲडिशन टू सबस्टंटिव्ह सेंटेन्स, सपोज थेफ्ट केलेली आहे, 2 वर्ष शिक्षा झालेली आहे, याला इन ॲडिशन टू म्हणजे या 2 वर्ष जर ही सबस्टंटिव्ह सेंटेन्स झाली याला ॲडिशनमध्ये ती देता येईल, परंतु मॅक्झिमम 3 वर्षापर्यंत मॅक्झिमम टर्म अवॉर्डेबल बाय द मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 29. त्यानंतरचा रूल आहे सेंटेन्सेस इन केस ऑफ कन्व्हिक्शन ऑफ सेव्हरल ऑफेन्सेस ॲट वन ट्रायल. एक ट्रायल आहे पण अनेक ऑफेन्सेससाठी त्याच्यामध्ये आरोपीला चार्ज केलेला आहे सेक्शन 31. त्याच्याशी रिलेटेड रूल असा आहे की पासिंग ऑफ सेपरेट सेंटेन्स इज डिस्क्रिशनरी अँड नॉट मॅन्डेटरी.
मॅक्झिमम लिमिट ऑफ मॅजिस्ट्रेट पॉवर अंडर सेक्शन 29 कॅनॉट बी एक्सिडेड. सेक्शन 29 खालचे जे 3 इयर्स इम्प्रिझनमेंट देण्याचे मॅजिस्ट्रेटचे पॉवर आहेत ते एक्सिड होता कामा नये. त्यानंतर इफ अक्युज्ड कन्व्हिक्टेड अंडर 2 सेपरेट ऑफेन्सेस इन अ सेम ट्रायल अँड द कोर्ट पासेस 2 सेपरेट सेंटेन्सेस ऑफ इम्प्रिझनमेंट but does not specify the sentences are to run concurrently, it must be held that they will run consecutively. हा एक महत्त्वाचा रूल आहे. सपोज एखाद्या अक्यूजला वेगवेगळ्या गुन्ह्याखाली एकाच ट्रायलमध्ये शिक्षा झालेली आहे. त्यामध्ये मॅजिस्ट्रेटनी एका गुन्ह्यासाठी 2 वर्ष आणि दुसऱ्या एका गुन्ह्यासाठी 3 वर्ष अशी शिक्षा दिलेली आहे. तर हा रूल काय सांगतोय की मॅजिस्ट्रेटनी त्या ऑर्डरमध्ये असं मेन्शन करणं आवश्यक आहे की या ज्या 2 सेंटेन्सेस आहेत त्या कॉन्करंटली रन करतील असं स्पेसिफिकली सांगणं आवश्यक आहे. सपोज ऑर्डरमध्ये तसं काही उल्लेख नसेल कॉन्करंटली म्हणजे एक साथ एकासोबतच चालणाऱ्या सेंटेन्सेस, एकदाच सुरू होणाऱ्या आणि एकदाच संपणाऱ्या, अशा वेळेस काय होईल की असं समजलं जाईल की दे विल रन कॉन्सिक्युटिव्हली, एकानंतर दुसरी सुरू होईल. पहिली संपेल, पहिली 2 वर्षाची शिक्षा पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या एका गुन्ह्यासाठी जी 3 वर्षाची इम्प्रिझनमेंट दिलेली आहे ती सुरू होईल, असा त्याचा अर्थ काढला जाईल. त्यामुळं कॉन्करंटली हे कोर्टाला त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक राहील जर दोन्ही सेंटेन्सेस जर एकासोबतच कोर्टाला देणं देणं योग्य जर वाटत असेल तर. अदरवाईज असं प्रिझ्यूम केलं जाईल की एकानंतर दुसरी सुरू होईल म्हणून. जनरल रूल कॉन्करंटली नाही आहे, कॉन्सिक्युटिव्हली आहे. त्यानंतरचा रूल आहे ॲग्रिगेट पनिशमेंट फॉर द सेव्हरल ऑफेन्सेस मे एक्सीड अंडर सेक्शन 29. आता ॲग्रिगेट पनिशमेंट फॉर द सेव्हरल ऑफेन्सेस, अनेक ऑफेन्सेस आहेत, एकात 2 वर्ष, एकात 3 वर्ष, एकात 2 वर्ष, 4 असं जर इम्प्रिझनमेंट जर झाल्या तर सेक्शन 29 खाली तर 3 इयर्सपर्यंत देण्याची पॉवर आहे. तर अशा वेळेला ते एक्सीड देखील करता येईल असा हा रूल सांगतो. इन नो केस सच पर्सन बी सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर अ लॉंगर पिरियड दॅन 14 इयर्स. परंतु ठीक आहे, 2 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असे एखाद्या आरोपीवर खूप सारे गुन्हे होते, प्रत्येक गुन्ह्यासाठी त्याला 2 वर्ष, 3 वर्ष अशा शिक्षा झाल्या. परंतु असे 2 वर्ष, 3 वर्ष अशा किती जरी शिक्षा असल्या तर या शिक्षेचा एकूण जो टोटल ड्युरेशन आहे 14 वर्षापेक्षा जास्त जाता कामा नये किंवा 14 वर्षापेक्षा जास्त त्याला डिटेन करता कामा नये असा हा रूल सांगतो. त्यानंतर द ॲग्रिगेट पनिशमेंट शॉल नॉट एक्सीड द ट्वाइस अमाऊंट ऑफ पनिशमेंट विच द कोर्ट इज कॉम्पिटंट टू इन्फ्लिक्ट फॉर अ सिंगल ऑफेन्स. आता ॲग्रिगेट पनिशमेंट शॉल नॉट एक्सीड द ट्वाइस अमाऊंट ऑफ पनिशमेंट विच द कोर्ट इज कॉम्पिटंट टू इन्फ्लिक्ट फॉर अ सिंगल ऑफेन्स. एखाद्या गुन्ह्यासाठी मॅक्झिमम कोर्ट 3 इयर्स इम्प्रिझनमेंट देऊ शकतं. सपोज आपण JMFCचं एक्झाम्पल जर घेतलं तर याचा अर्थ असा होतो या रूलचा की ॲग्रिगेट पनिशमेंट शॉल नॉट एक्सीड द ट्वाइस अमाऊंट, म्हणजे 6 वर्षापेक्षा जास्त ती शिक्षा जाता कामा नये. अशा रीतीने आपण मॅजिस्ट्रेट पॉवर ऑफ इम्पोजिंग सेंटेन्सेस बघितले आणि अशा रीतीने आपण व्हेरियस सेंटेन्सिंग पॉवर बघितलेत. थँक्यू सो मच.